नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यात, वागण्यात अशी काय जादू असते की लोक आपोआप त्या व्यक्तीकडे आकर्षित होतात? मित्रांनो बघा, पुरुषांनी या काही गोष्टी करायच्या आहेत ज्या त्यामुळे स्त्रिया पटकन त्यांच्याकडे आकर्षित होतात. या व्हिडिओमधून आपण हेच जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे मी तुम्हाला असा एक मुद्दा सांगणार आहे जो तुम्ही प्रत्येक यशस्वी व्यक्तीमध्ये पाहिला असेल, पण तुमच्या लक्षात नाही आलं. मित्रांनो बघा, उत्तम संवाद कौशल्य. संवाद म्हणजे फक्त बोलणे नाही, तर समोरच्याला स्वतःबद्दल बोलायला लावणे. साहिलची दुसरी सवय म्हणजे, एक उदाहरण सांगते, तो कधीच फक्त स्वतःबद्दल बोलत नसे, तर तो त्याच्या आयुष्यातील मजेदार किंवा शिकवणारे किस्से सांगायचा. पण त्याहूनही महत्त्वाचं, तो समोरच्या व्यक्तीला त्यांच्याबद्दल प्रश्न विचारायचा. पण तुम्ही याबद्दल काय विचार करता किंवा तुमचा अनुभव काय आहे, असे प्रश्न विचारून तो समोरच्याला बोलतं करायचा. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक फक्त स्वतःची स्तुती करतात, पण त्यांच्याशी बोलताना कंटाळा येतो. हे त्याने कधीच केलं नाही. जेव्हा तुम्ही समोरच्याला प्रश्न विचारता, तेव्हा तुम्ही त्यांना महत्त्व देता आणि त्यांना तुम्ही अधिक आवडू लागता. पण हे करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आत एक मोठा बदल करावा लागेल. तो बदल काय आहे? लोकांना इम्प्रेस करण्यासाठी मित्रांनो, तुमचं काम बोललं पाहिजे. ती नेहमी आपल्या कामाबद्दल, आपल्या आवडीच्या गोष्टीबद्दल इतक्या उत्साहात बोलावं की त्यांच्या उत्साह समोरच्यालाही जाणवला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल, जेव्हा एखादा खेळाडू आपल्या खेळाबद्दल बोलतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते. तसंच तुमच्या बाबतीत होईल. तुम्ही तुमचा बिझनेस, तुमचा छंद, तुमची आवड जोपासण्यासाठी काय करता हे सांगा. जेव्हा तुम्ही तुमच्या कामाबद्दल बोलता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्यामध्ये असलेली आग समोरच्या व्यक्तीला नक्कीच जाणवते. त्यांना असं वाटतं की ही व्यक्ती फक्त बोलत नाहीये, तर काहीतरी करतीये. पण फक्त काम असून चालत नाही. लोकांमध्ये मिसळण्यासाठी, त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी एक वेगळीच कला लागते. मित्रांनो, त्यासाठी विनोदी बुद्धी तुम्ही विकसित करा. गंभीरपणा कमी करा. विनोद हा तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळाच रंग देतो. मित्रांनो, आता पुढची सवय म्हणजे प्रत्येक गोष्टीत विनोद शोधायचा. समोरच्या व्यक्तीला हसवण्याचा प्रयत्न करायचा. दुःख तर प्रत्येकाच्याच वाट्याला असते, पण मित्रांनो, तुम्ही त्या व्यक्तीच्या हसण्याचे कारण बना. पण विनोद कोणाची मस्करी करणारा नसावा. मित्रांनो, तो स्वतःवर हसायला घाबरत नव्हता. पण जेव्हा तुम्ही स्वतःवर हसता, तेव्हा तुम्ही अधिक अप्रोचेबल असता आणि मित्रांनो, माणसामध्ये राहणारे वाटता. लोकांना असं वाटतं की ही व्यक्ती खूप गंभीर नाही, आरामशीर आहे. तुम्ही बघितलं असेल, काही लोक खूप हुशार असतात, पण त्यांच्यासोबत बसल्यावर खूप कंटाळा येतो, कारण त्यांच्यात विनोदी वृत्ती नसते. तुमच्या विनोदी व्यक्तिमत्वाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मित्रांनो, स्त्री लवकर तुमच्याकडे आकर्षित झालेली दिसून येते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. असेच चॅनलशी कनेक्ट रहा.